अॼुकल्ह असांजे सिंधी समाज में रिश्ता ठहण ॾुखिया ऐं ठहण सवला थी विया आहिनि। इन करे रिश्तो.com पंहिंजे मेंबर्स जे लाइ शुरू करे रहियो आहे एक्सपर्ट्स काउंसलर्स जे द्वारा प्री मैरिज काउंसलिंग, मतिलबु इंगेजमेंट खां पोइ ऐं शादीअ खां पहिरियों। त अचो शादीअ खां पहिरियों अची प्री मैरिज काउंसलिंग जो फ़ाइदो वठो। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, LED televisions, deep freezers, VG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। चेक प्राइसेस विद अस बिफोर बाइंग ऑनलाइन। महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्लासनगर 3। ऑल टाइप्स ऑफ EMI ऑप्शंस अवेलेबल। आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक लागते आणि आपण आपला निर्णय घेतोय, ती निवडणुकीची निर्णायक वेळ येऊन ठेपली। 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। तत्पूर्वी सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि या रणधुमाळीमध्ये सगळ्यात दमछाक होते ती भाजपची आणि एकनाथ शिंदेजींची। ती दमछाक यासाठी होते की त्यांना निवडणुकीचा सूरच सापडत नाहीये। वेगवेगळ्या TV चॅनलवरून जाहिरातींचा रतीब प्रचंड चालू आहे आणि जाहिरातींचा रतीब बघून, इतक्या जाहिराती बघून आपल्यालाही वाटतंय की माहितीचं वातावरण दिसायले काय किंवा, पण मी तुम्हाला खात्रीने आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, तब्बल 10 ते 15 जिल्हे फिरले। अजून पुढच्या 10 दिवसात अजून 15 जिल्हे करायचे आहेत मला आणि 15 जिल्ह्यातून एकूण वातावरण बघितल्यानंतर म्हणजे अगदी आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, हिंगणघाट, बडनेरा, दर्यापूर, तिवसा इथपासून ते संभाजीनगर, जालना, परतूर, घनसावंगी, हिंगोली, आखाडा बाळापूर, कळमनुरी इथपासून ते नांदेड, लातूर, बीड, पाथर्डी, शेवगाव, बाभळेश्वर, अगदी सुजय विखेंच्या मतदारसंघात सुद्धा, या सगळ्या मतदारसंघातली स्थिती मी तुम्हाला जबाबदारीने सांगितली पाहिजे की सगळीकडे महाविकास आघाडीचं चित्र हे प्रचंड आघाडीवर दिसतंय। सगळीकडे महाविकास आघाडीचे अत्यंत चांगलं वातावरण आहे। फक्त माध्यमांना जाहिराती ज्याच्या असतात तिथे बातमी जास्त दिसते, त्यामुळे माध्यमांवर सध्या गद्दारी करून खोक्यांनी मिळवलेला जो पैसा आहे त्या पैशाच्या जीवावर ते जाहिराती जास्त करू शकतात। मात्र लोकांचा एकूण कल बघितला तर लोक मात्र महाविकास आघाडीला कौल देण्याच्या मानसिकतेत राज्यभरात दिसत आहेत। राजे हो, मी कल्याण पूर्वमध्ये पहिल्यांदा येत नाहीये। चळवळीतली कार्यकर्ती म्हणून तर असंख्य वेळा आली आहे, याच ठिकाणावरून आणि याच मंचावरून असंख्य वेळा बोलली आहे। महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सुद्धा मी इथे येऊन माझी भूमिका मांडलेली आहे। ज्या उमेदवाराच्या साठी मी आलेली आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सर्व प्रोग्रेसिव्ह विचारधारेच्या संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव अधिकृत उमेदवार धनंजयजी बोडारे या व्यक्तिमत्वाला आपण सगळे जवळून ओळखता। जो उमेदवार तुमच्या समोर आहे तो उमेदवार एसीत बसून निर्णय नुसता ऐकवणारा नाही, तर हा उमेदवार तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून फील्डमध्ये उतरून काम करणारा उमेदवार आहे। शिवसेनेमध्ये जेव्हा प्रचंड बंडाळी झाली, गद्दारी झाली, अनेक गद्दारांचा सुळसुळाट झाला, काहींनी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत
आपापले मोर्चे वळवले, पक्ष बदलले, पळापळ सुरू केली, तेव्हा सुद्धा या सगळ्या कठीण काळामध्ये जी माणसं इथं टिकून राहिली त्याच्यातली 3 नावं अत्यंत महत्त्वाची होती. एक हर्षवर्धन पलांडे, दुसरे शरद पाटील आणि तिसरे धनंजय बोडारे. या 3ही नावांचा आम्हाला साथ ठामपणे उभी राहिली आणि त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून, निष्ठावंताला न्याय द्यायचा म्हणून कुठल्याही मोठ्या अब्जोपतीच्या मागे जाण्यापेक्षा माझा शिवसैनिक मी मोठा करून दाखवेल असं म्हणत एका निष्ठावंत शिवसैनिकाला इथे पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली. या उमेदवारीला आता वास्तव रूपामध्ये खरं करून दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. राजे हो, ही उमेदवारी मी फक्त धनंजय बोडारे यांना निवडून द्यावं एवढ्यासाठी मांडत नाहीये. मला का ही जागा महत्त्वाची वाटते तर ही जागा मला महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी म्हणून ही जागा जास्त महत्त्वाची वाटते आणि आपण ते करू शकता. आणि महाविकास आघाडीचं सरकार का आणायचं बाबा? आधीचं सरकार आहे ते सरकार आम्हाला का घालवायचंय? मुळात आत्ता जे सरकार आहे ते सरकारच घटनाबाह्य आहे. गद्दारांनी गद्दारी करून, सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आजाराचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या आजारपणाच्या काळात जो कागद विश्वासाने त्यांना दिला होता त्या कागदाचा गैरवापर करून त्यांनी एक सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला. ज्या राष्ट्रवादी सोबत आमचा संबंध नाही, राष्ट्रवादी सोबत गेलात म्हणून आम्ही दुखावलो असं म्हणत होते, त्याच राष्ट्रवादीतल्या अजित पवारांच्या सोबत यांनी लव्ह मॅरेज करायचं ठरवलं. ज्या ज्या लोकांना यांनी नावं ठेवली होती त्या लोकांच्या नाकदुऱ्या काढत ते उभे राहिले. त्यामुळे आपल्याला का 20 तारखेला मशालीचं बटन दाबायचंय तर त्याचं क्रमांक 1चं कारण की महाराष्ट्र गद्दारांना कधीही माफ करत नाही हे सांगायचं असेल तर 20 तारखेला मशालीचं बटन दाबावं लागेल. का 20 तारखेला मशालीचं बटन दाबायचं त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण, जर महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना आणि आया बहिणींना सुरक्षित वातावरणात ठेवायचं असेल तर, माया हो, तुम्ही मी शाळेत जाताना, कॉलेजात जाताना, मी तर 4-4 किलोमीटर पायी शाळेत गेलीये. आपण सगळे जणांनी आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण पायी गेलो. आपल्याला स्कूल बस नव्हती, आपल्याला रिक्षा नव्हती. आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला आपल्या लेकरासाठी स्कूल बस ठेवावी लागते, रिक्षा ठेवावी लागते. नुसती स्कूल बस ठेवून चालत नाही. आपण सोसायटीतनं लेकराचं बोट धरून खाली उतरतो, लेकराला स्वतःच्या हाताने त्या बसमध्ये बसवतो. बस दिसेनाशी होईपर्यंत आपण त्या जागेच्या हालत नाही. एवढं करून जीव राहत नाही. लेकरू सुरक्षित घरी येईल का नाही, आपला जीव जीवात नसतो. ही असुरक्षितता कुणामुळे आली? ही नाही, अहो ते लाईट घालवतील, ते काही करतील, हा रडीचा डाव ते कित्येक वेळा खेळतील. ते लाईट घालवतील, ते मध्ये नाटकं करतील, ते कधी पोलिसांना सांगतील बंद करायला सांगा, बंद करायला सांगा. पोलीसही बिचारे हातबल काय करतील ते तरी. त्यांची ही अडचण आहे. मी येईल त्यांच्याकडे थोडं टप्प्याटप्प्याने, सेकंड गिअरमध्ये येते. राजे हो, या सगळ्यांच्या मध्ये लेकरांच्यासाठी इतका असुरक्षित काळ कधीच नव्हता जेवढा काळ आता आहे. की काय पद्धतीनं गलिच्छ वातावरण चालू आहे की शिंदे गटाचा एक बदमाश वामन म्हात्रे, ज्याच्यावर एक FIR होण्यासाठी 7 तास मी उन्हात बसते आणि त्याची जमानत 2.5 तासामध्ये होते. काय काय राज्य आहे, काय सरकार आहे. बदलापूर नंतर तशाच प्रकारच्या 17 घटना आतापर्यंत राज्यात घडल्या. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला 6व्या मजल्यावर फरफटत आणलं जातं. 6व्या मजल्यावर 28 वर्षाचा माणूस त्या आजीवर बलात्कार करतो. खाली CCTV मध्ये सिक्युरिटी गार्ड बघताना त्याच्या लक्षात येतंय की 6व्या मजल्यावर बलात्कार चालू आहे. तिथं जाईपर्यंत 70 वर्षाची आजी बेशुद्ध पडलेली. 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. बदलापूरमध्ये 3.5 वर्षाचं बाळ, त्याची ती घटना संपत नाही तोपर्यंतच परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ गावामध्ये 3.5 वर्षाचं चिमुरडं बाळ
बलात्कार शब्द सुद्धा या लेकरांबद्दल वापरावासा वाटत नाही. इतकी लहान बाळ आहे ती. एवढ्या लहान बाळाला मी काय बोलू आणि कसं बोलू मला समजत नाही. मी त्या लेकराला बोलायचा प्रयत्न केल्यावर ते लेकरू सांगतं, माऊ माऊ शाळेच्या मागे कर्दळी आहे ना माऊ, माऊ त्या सरांनी कर्दळीची पानं तोडून आणली आणि इथं पानं अंथरली माऊ. त्या बदलापूर मधलं लेकरू सांगतं, माऊ माऊ शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. काय अवस्था आहे. आणि इथल्या लेकीबाळींना सुरक्षा देऊ शकत नाही तिथले गृहमंत्री, कारण गृहमंत्री स्वतःच्या पत्नीलाही सुरक्षा देऊ शकत नाही. हे आपण सगळ्यांनी बघितलं की दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांची पत्नी आमची प्रिय भाऊजाई अमृता वहिनीवरच अनिक्षा जयसिंगानी नावाची बाई स्पाईंग करत होती. हे स्वतः सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी सभागृहाच्या पटलावर मान्य केलं. आपण मनाचं सांगत नाही आहोत, हे स्वतः त्यांनी मान्य केलं की माझ्या बायकोवरती स्पाईंग करत होती. अरे जर गृहमंत्री आपल्या बायकोला सुरक्षा देऊ शकत नाही तर आम्हा लेकीबाळींना कोण सुरक्षा देणार आणि आम्ही कुणाच्या भरोश्यावर बसायचं. माया हो, इथल्या लेकीबाळींना यांच्या 1500 टिकल्यांची नाही तर आमची आबरू आमचा सन्मान शाबूत ठेवणाऱ्या एका सक्षम सरकाराची गरज आहे. म्हणून गरज आहे का आम्हाला गरज आहे इथे आता 20 तारखेला एक नवा निर्णय घेण्याची. इथल्या तरुणांना कामच नाही. काय परिस्थिती आहे. उद्योग तर सगळे गुजरातला जात आहेतच, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या 70 परीक्षा झाल्या त्या 70 मधल्या 65 परीक्षांचे पेपर फुटले. 70 मधल्या 65 परीक्षांचे पेपर फुटले. एका परीक्षेला प्रत्येक परीक्षेच्या वेळेला चलन भरताना 1000 रुपये पोरांनी भरायचे आणि हे सगळे पैसे पाण्यात गेले. एका परीक्षेला 5000 जागा असतील तर 13 लाख पोरांनी अर्ज भरले. 1000 गुणिले 13 लाख किती पैसे पाण्यात गेले विचार करा. या भ्रष्टाचारावर कुणी ब्र शब्द काढत नाही. का 65 प्रकारचे पेपर फुटले. या 65 प्रकारच्या परीक्षा वेंडर पद्धतीने घेतल्या होत्या. परीक्षा ठेकेदारांकडे दिलेल्या होत्या. ठेकेदारी कुणाला दिली. परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं तर BVG क्रिस्टल कंपनीला. रेकॉर्ड काढून बघा, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. ठेकेदारी पद्धतीने नोकर भरतीची परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं BVG क्रिस्टलला. BVG क्रिस्टल कंपनी कुणाची. प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचे. देवेंद्र फडणवीसांचे. देवेंद्र फडणवीस कुणाचे. भाजपचे. भाजपा कुणाची. अदानी अंबानीची. गोरगरिबांचं कोण आहे. इथल्या सामान्यांचं कोण आहे. इथल्या गोरगरिबांचा आणि सामान्यांचा कोरोना काळात सुद्धा विचार करणारा एक माणूस होता. नाव होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून गरज आहे त्या देव माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची. का गरज आहे इथे की आम्हाला 20 तारखेला हा निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय घ्यायचा या राज्यातली लॉ अँड ऑर्डरची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी. काय लॉ अँड ऑर्डर राज्यात शिल्लक आहे. काय कायदा सुव्यवस्थेचा धाक शिल्लक आहे. अरे दादा हो, एक काळ होता की कुणी कुणाचा काट्या काढायचा असेल, खून करायचा असेल, रात्रीच्या अंधारात कुठेतरी सुपारी देत असतील, निर्जन ठिकाणी मारून टाकत असतील. पण काय एकनाथ शिंदेंनी काय दिवस दाखवले आम्हाला. देवेंद्र फडणवीसांनी काय दिवस दाखवले आम्हाला. निर्जन ठिकाणी मारामारी होत नाही. फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घातल्या जातात. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गजबजलेल्या परिसरामध्ये ठोकलं जातं. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या माणसाची हत्या होत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं काय. आणि पोलिसांचा धाक कसला. ही सगळी पोलिस इकडं आता जी इथं प्रोटेक्शनला थांबलीत, इकडं थांबलीत. हे सगळे पोलीस जे आता इथं बंदोबस्ताला दिसत आहेत, तुम्हाला वाटतंय हे खरंच बंदोबस्ताला आहेत. माफ करा पण मला अजिबात वाटत नाही. हे बंदोबस्ताला असण्यापेक्षा सुषमा अंधारे कुठं चुकते, चुकल्यावर आम्हाला कशी हातकडी घालता येते हे वाट बघण्यासाठी बसलेले आहेत तिथं. कारण हे सगळे पोलीस जर सजग असते तर काय सुलभा गणपत गायकवाड यांच्या यजमानाने गणपत गायकवाडने पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्यावर महेश गायकवाड ना गोळी झाडायची डेअरिंग केली असते का. आईला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होणं हे फक्त आणि फक्त इट्स हॅपन ओनली इन कल्याण
इट्स हॅपन ओनली इन शिंदे अँड फडणवीस गव्हर्नमेंट. काय परिस्थिती आहे. पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालाव्यात. पोलीस स्टेशन मध्ये काय पोलिसांचा धाक आहे. अरे एक काळ होता की पोलीस स्टेशन समोरून माणसं ट्रिप्सी जायला घाबरायची, माणसं बेल्ट न लावता गाडी चालवायला घाबरायची. ती माणसं इतकी बेदरकार वागायला लागली की पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोरच गोळीबार करायला लागली. ते कशामुळे? कारण मुळात पोलिसांचा धाक या लोकांना राहिला नाही. मुळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन लोकांनी एकच काम केलं की सरकार गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातल्या सत्ताधारी आमदाराने आपापल्या मर्जीतला पीआय आणायचा आणि पोलीस स्टेशनला नेमणूक द्यायची. आपल्या मर्जीतल्या पोलीस स्टेशनची बदली, त्या पीआयची बदली करून त्याला पोलीस स्टेशनवर आणायचा. पीआयने इमाने इतबारे एकच काम करायचं. सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि कितीही वाह्यात वागला, कितीही बेकायदेशीर वागला तर त्याची अजिबात तक्रार दाखल करायची नाही, त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करायचा नाही. पण विरोधकाचा कुणी असेल तर मात्र लगेच 353, 354, 384, 149च्या नोटिसात प्रेमपत्र दिल्यासारख्या. का? कसा पोलिसांचा धाक राहील बरं? काय पोलिसांचा धाक राहील? काय म्हणून देवेंद्र फडणवीसांनी, जे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, जे देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था चालवणाऱ्या खात्याचे मंत्री आहेत, काय म्हणून या माणसाने अशा माणसाला उमेदवारी दिली असेल की ज्या माणसाने कायद्याचं मंदिर असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्येच, कायद्याचं मंदिर असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करावा आणि त्यांच्या पत्नीला तुम्ही उमेदवारी द्यावी? काय कमाल आहे. आणि त्या देवेंद्रजींनी कायद्याबद्दल आम्हाला सांगावं, त्या देवेंद्रजींनी आम्हाला नक्षलवादाबद्दल बोलावं. ते देवेंद्र फडणवीस सांगताहेत की राहुल गांधीजींच्या हातात जे लाल पुस्तक आहे त्यावरून ते निकष काढतात. माझ्याकडे आता गाडीमध्ये ते पुस्तक आहे, असेल तर आण रे दादा पटकन, माझ्या गाडीमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस सांगताहेत की अर्बन नक्सली आहेत, लाल रंग हा अर्बन नक्सलवादाचा रंग आहे, शहरी नक्सली आहेत. कुठल्या लाल रंगाबद्दल बोलले ते? तो कोणता लाल रंग होता? या देशाची इंडियन कॉन्स्टिट्यूशनची जी ओरिजिनल कॉपी आहे, जी मूळ प्रत आहे, ज्या मूळ प्रतीच्या कव्हरचा रंग लाल आहे, त्या कव्हरला तुम्ही नक्सली कव्हर म्हणता? ती प्रत ज्याच्या हातात आहे त्याला तुम्ही अर्बन नक्सली ठरवता? देवेंद्रजी, भारतीय संविधानावर चालणे याला जर तुम्ही अर्बन नक्सलवादी म्हणत असाल तर होय, आम्ही नक्सलवादी आहोत. बाबासाहेबांवर प्रेम करणे म्हणजे नक्सलवाद असेल तर होय, आम्ही नक्सलवादी आहोत. बाबासाहेबांना आपल्या काळीज कप्प्यात ठेवणे आणि बाबासाहेबांचं संविधान राखण्यासाठी जीवाची बाजी लावणे याला जर तुम्ही अर्बन नक्सली म्हणत असाल तर हो, या महाराष्ट्रातला प्रत्येक फुले शाहू आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी विचारांवर प्रेम करणारा प्रत्येक जण अर्बन नक्सली आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? मुळात देवेंद्रजींना हे सगळं का बोलावं लागतंय? दादा हो, तुम्ही विचार करा. लोकसभेच्या वेळेला यांनी 22 जानेवारीला राम मंदिराचा एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, पण यांच्या लक्षात आलं की राम मंदिरचं नरेटिव्ह चालतच नाहीये. निवडणूक तर आपल्या हातात न चालली आहे, सूरच सापडत नाही. मग त्यांनी आता एक नवीन गोष्ट करायला घेतली. मग आता ते म्हणाले की आपण काहीतरी लाडकी बहीण वगैरे असं काही करू का, त्याच्यावर आपल्याला काही काम करता येईल का. पण आता त्यांच्या लक्षात आलं, मी जबाबदारीनं सांगते, 14 जिल्ह्यात फिरल्यानंतर कुठेही लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट दिसत नाही. बायका सरळ सांगतात, 1500 टिकल्यात काय आम्हाला विकत घेतोस होय तू, आणि तू कोणत्या दोनच्या बाचे पैसे दिलेस? जे काही पैसे दिले ते पैसे काही एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून दिलेले पैसे नाहीत. जे काही पैसे दिले ते देवेंद्र फडणवीसांनी रेशीम बागेतला बंगला विकून दिलेले नाही, किंवा जे काही पैसे दिले ते पैसे अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून दिले नाही. टॅक्सचे पैसे आपलेच पैसे आपल्याला. पण ज्या अर्थी तुम्हाला 1500 द्यावे लागले आणि तुम्ही 1500चा एवढा गवगवा करायला निघालात, तर 1500चा गवगवा तुम्ही करायला लागलात आणि त्याची जाहिरात दाखवताना कुणाला तरी साडी घ्यायला 1500 उपयोगाला पडले, काहीतरी फीसला उपयोगाला पडले. जर 1500 रुपयावर अवलंबून राहावं लागतंय याचा स्पष्ट अर्थ असा आहे
की राज्यात विकास अजिबात झालेला नाही. राज्यातल्या लोकांच्या ब्रेड बटरची चिंता आहे. राज्यातल्या माणसाला तुम्ही जो माणूस किमान महिना 30-40 हजार रुपये कमवायला पाहिजे त्याची ऐपत साधी 1500 कमवायची सुद्धा तुम्ही ठेवली नाही. हे एका अर्थाने तुम्ही जाहिरातीतनं मान्य करताय. दादा हो, अरे तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली, लेकींची शिक्षण केली. कधी तुम्ही तुमच्या बहिणींच्या लग्नाचा एवढा मोठा खर्च केला, तिला काय थाटमाट करून लग्न लावलं? काय तिच्या लग्न मंडपाच्या स्वागतदाराला तुम्ही कधी बॅनर लावला होता का? लाडक्या बहिणीच्या लग्नात 10 लाख खर्च केले म्हणून नाही केलं तुम्ही. तुम्ही कधी बहिणीच्या लेकराला कधी 5-10 हजाराचा ड्रेस घेतला, बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10,000 रुपये देऊन आलो? नाही केलं. तुम्हाला बहिणीच्या नात्याचा आब कळतो, मर्यादा कळते, मान सन्मान कळतो. तुम्हाला बहिणीची टिंगल उडवायची तुम्ही करत नाही. तुम्ही बहिणीचा सन्मान करता, पण हे बहिणीच्या नात्याची टिंगल उडवणारे लोक जाहिरात करायला लागले. आणि आम्ही राज्यभर सांगितलं की जाहिरात कुणाची असते. तुम्ही नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, जाहिरात त्याच्यावर तुपाची येत नाही, दुधाची येत नाही, दह्याची येत नाही, काजू बदामची येत नाही, चांगल्या पुस्तकाची येत नाही, योगकर्माची येत नाही, आयुर्वेदाची येत नाही, पंचकर्माची येत नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदे, फडणवीस, पवार जाहिराती करतात कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत. ओरिजिनल माणसाला जाहिरात करायची गरज पडत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जाहिरातीची गरज नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे की कोरोना काळात त्यांनी काय काम केलं आणि काय नाही. राजे हो, बीजेपीच्या भक्तुल्यांनी आणि 25 पैसे हिशोबाने मेसेज पास करणाऱ्यांनी सांगितलं की लाल रंगाच्या पुस्तकाला ते संविधान म्हणतायत पण ते संविधान नव्हतं. हा बाबासाहेबांचा अपमान देवेंद्र फडणवीसांनी केला. माझ्या हातात जी प्रत आहे ही प्रत आहे भारतीय संविधानाची. ही प्रत भारतीय संविधानाची आहे, जी ओरिजिनल प्रत आहे, जी लाल रंगामध्ये आहे. या प्रतला मी उघडते. इंडियन कॉन्स्टिट्यूशन याचं प्रत्येक पान, याच्यातल्या प्रत्येक स्केड्यूल, चॅप्टर, आर्टिकल हे संविधान आहे. या देशामध्ये राहावे कसे, बोलावे कसे, शिक्षण कसे घ्यावे, नोकरी कशी मागावी, प्रमोशन कसं मागावं, घर कसं विकत घ्यावं, प्रमोशन कसं मागावं, जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा सांगणाऱ्या कायद्याचं हे पुस्तक आहे. देवेंद्रजी, तुम्ही लाल रंगाचं पुस्तक आणि त्याला नक्षलवादी म्हणत फक्त या पुस्तकाचा नाही, हा कायदा लिहिण्यासाठी ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मा रमाईनं पोटची लेकरं माती आड केली आणि उफ सुद्धा केलं नाही, त्या बाबासाहेबांचा सुद्धा तुम्ही अपमान केलाय. तो बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या सगळ्या पिलावळीला जर सांगायचं असेल ठणकावून की आम्ही तुमच्या झांस्यामध्ये येणार नाही, मग त्यांच्या लक्षात आलं की लाडकी बहीणचं पण नरेटिव्ह चालणार नाही. मग 2 दिवसापासून एक वेगळं नरेटिव्ह सुरू केले त्यांनी. काय? एक तडीपार गुंड येऊन इथं सांगतो बटेंगे तो कटेंगे. ते वाक्य आधी कोण उच्चारलं? तर त्याच्या तिकडच्या योगी आदित्यनं. कौन योगी आदित्य? जिसके खुद के 4 भाई है और जो 4 भाई के साथ कभी मिलाच नहीं, कभी राच नहीं. 40 वर्षात जो आपल्या भावाच्या सोबत राहिला नाही, जो आपल्या भावाचा झाला नाही, तो आम्हाला शानपण सांगतो कटेंगे तो बटेंगे. अरे हम कभी बटेंगे भी नहीं और हम हटेंगे भी नहीं. हम डटेंगे, हम लड़ेंगे, हम जीतेंगे और शान से जीतेंगे. ते आम्हाला सांगतात कटेंगे तो बटेंगे. अरे जाती जाती भिंती उभ्या केल्या त्या भाजपच्या नुपूर शर्माने, नितेश राणेने, निलेश राणेने, रवी राणा आणि त्या नवनीत राणांनी जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या. त्या भाजपच्या पिलावळींनी जातीपातीच्या भिंती कधीही उद्धव साहेबांनी नाही उभ्या केल्या. उलट उद्धव साहेब म्हणाले की शेंडी जानव्याचं हिंदुत्व माझं हिंदुत्व नाहीये. माझं हिंदुत्व म्हणजे हाताला काम आणि तोंडात राम हे आमचं हिंदुत्व असेल. गोरगरिबांची जातीपातीच्या नावावर कुणाचीही घर पेटवणारं आमचं हिंदुत्व नसेल.
तर गोरगरिबांच्या चुली पेटवणारं आमचं हिंदुत्व असेल. नम करून डोळ्याला पाणी लावणारं हिंदुत्व नाही, तर डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व असेल. इतकी सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन जायची व्याख्या ती उद्धव साहेबांनी सांगितली. परंतु भाजपला निवडणुकीचा सूर अजूनही सापडत नाही. ते अजूनही त्यांच्या नरेटिव्हमध्ये अडकलेले आहेत. ते विकासावर बोलत नाहीत, ते रोजगाराच्या संधीवर बोलत नाहीत, ते कायदा सुव्यवस्थेवर बोलत नाहीत. दादा हो, काय म्हणून आपण त्यांच्या उमेदवाराचा विचार करावा? कारण भाजपने जो उमेदवार दिला त्या उमेदवाराकडून आम्ही काय शिकायचं? गुंडागर्दी करायची? काय शिकायचं आम्ही? गोळीबार करायचा? काय शिकायचं आम्ही? खंडण्या वसूल करायच्या? काय शिकायचं आम्ही? की तुम्ही तुमच्या कमिशन आणि एजंटसाठी एकमेकांना गोळ्या घालता. तुम्ही लोकांच्या विकासावर काय बोलणार? तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर काय बोलणार? लोकांचे प्रश्न मांडायचे असतील, लोकांबद्दल बोलायचं असेल तर तिथं एकच माणूस चालू शकेल, नाव असेल धनंजय बोडारे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेणं गरजेचं आहे. दादा हो, माझ्यासारखी चळवळीतली पोरगी, खूप लोक म्हणाले की ताई तुम्ही निवडणुकीला का उभ्या राहिला नाहीत? काही लोक म्हणाले की सुषमा अंधारेंचं तिकीट वगैरे कापलं का? मी आपल्याला जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात मी उमेदवारी मागितली असती तर मला उमेदवारी मिळाली असती. मी स्वतःहून पक्षप्रमुखांना सांगितलं की मला कुठलीही उमेदवारी नको आहे, मी कुठल्याही पदासाठी इथं आले नाही, मी फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानवादी विचारधारा जगवण्यासाठी आलेली आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी असेल की मी राज्यभर फिरलं पाहिजे आणि राज्यातला एक एक उमेदवार निवडून आणून दिला पाहिजे. त्यामुळे धनंजय बोडारेंसारखे जे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या पासून सुरू झालेले उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना आम्ही पुढे आणलं पाहिजे. काही लोक म्हणाले की अहो एवढ्या मोठ्या हत्तीचं मस्तक असणारा, एवढे पैसे असणारा माणूस, त्याच्यासमोर बोडारे टिकतील का? त्यांच्याकडे धनशक्ती असेल तर आमच्याकडे जनशक्ती आहे. त्यांच्याकडे गद्दारी असेल तर आमच्याकडे खुद्दारी आहे. ते दीवार पिक्चर मधला डायलॉग आहे की नाही, मेरे पास बंगला है, मेरे पास गाड़ी है, मेरे पास सब कुछ है, तुम्हारे पास क्या है? तसे भाजप वाले आम्हाला विचारतात, देखो गोली मारने के बावजूद मुझे टिकट मिला, मेरे पास देवेंद्र फडणवीस है, मेरे पास ईडी है, मेरे पास सीबीआई है, मेरे पास अक्खा पुलिस का स्टाफ है जो मैंने गोली दागने के बावजूद भी मेरे लिए काम कर रहा है, मेरा प्रोटेक्शन कर रहा है, घूम रहा है मेरे पीछे. तुम्हारे पास क्या है? आम्ही ठामपणे सांगतोय, हमारे साथ ईमान है, हमारे साथ जनता है. त्या सगळ्या मायबाप जनतेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून एवढीच विनंती असेल, दादा हो, आम्ही खात्री देतो, आम्ही विश्वास देतो की हा विजयाचा शंखनाद 23 तारखेला घुमला पाहिजे, जागला पाहिजे. दादा किती नंबरचं बटन आपलं? 1 नंबरचा माणूस 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांच्या विरोधात उभा आहे. 1 नंबरचा माणूस 1 नंबरचं बटन दाबायचंय, दणक्यात बटन दाबायचं आणि 23 तारखेला तुमच्या सोबत याच मैदानावर विजयाचा गुलाल उधळायला मी सोबत असेल. थांबते पुनश्च एकदा, आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? लढणार आणि भिडणार, महाराष्ट्रात फक्त मशाल पेटणार.